समुद्रकिनारी असलेलं छोटंसं घर हे सर्वांचं स्वप्न असतं, तर हे स्वप्न नाही, हे तर आमचं म्हणजे सत्य आहे. आणि आमचं घर अगदी समुद्राच्या किनारी आहे. खूप मस्त असं छोटंसं टुमदार घर आणि अगदी समोरच समुद्रकिनारा, तर बघूनच खूप सुंदर असा फील येतो. गोवा म्हणजे जे बीच आहेत, अलिबाग सगळं फिकं पडेल त्याच्यासमोर, एवढा सुंदर असा व्ह्यू आहे आणि अगदी स्वच्छ असा समुद्र किनारा. तर मुली छानपैकी खेळतायत खाली. तर त्यांना मुलांना कसं पाण्यामध्ये खेळायला आवडतं, जास्त करून दगड वगैरे मारायला येतातच मुली खाली. ओहोटी लागली आहे आता पाण्याला आणि भरती लागल्यानंतर वर येतं पाणी. तर आता ओहोटी लागल्यामुळे मुली खेळतात आणि होड्या पण आहेत भरपूर. तर आम्ही बोटिंग पण केली होती, तर त्याचा व्हिडिओ पण मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर हा रस्ता आहे मस्तपैकी दगडांनी, मेन म्हणजे हा रस्ता आमचा दगडांनी बनवलेला आहे, जो तिकडे मेन रोडला कनेक्ट करतो. फक्त आमच्या घराकडे येण्यासाठी हा रस्ता बनवलाय आणि त्या साईडला पण समुद्राचा किनारा आहे आणि मधून रस्ता बनवलेला आहे. आणि हा बाकीचा व्ह्यू असा आहे. तर हे बघा, ती पुढे एक मोठी होडी आहे, ती मच्छी पकडणाऱ्यांची होडी आहे आणि मुलींना घेऊन आले होते खाली. तर त्या आल्या होत्या दगड मारण्यासाठी पाण्यामध्ये. तर संध्याकाळच्या वेळेस तर येऊनच बसतो इथे, खूप सुंदर अशी फिलिंग येते खाली बसल्यानंतर. आणि खालून असा दिसतो व्ह्यू घराचा. तर आणि आजूबाजूला आहेत नारळाची, आंब्याची, फणसाची, चिक्कूची झाडे आहेत. तर हे आणि आता आंब्याचं सीझन लागले आहे, तर कैऱ्या पण पडलेल्या आहेत खाली बऱ्यापैकी. आणि हे आहे चिक्कूचं झाड, अगदी घरा शेजारीच आहे मोठंसं. तर दोन तीन आहेत चिक्कूची झाडे. तर त्यातला आहे आणि छानपैकी त्याला बरेचसे चिक्कू आलेले आहेत. हे बघा छोटे मोठे, हे बघा छानपैकी असे लपून बसलेले आहेत पानांच्या आतमध्ये चिक्कू. तर चिक्कू अजून कच्चेच आहेत आणि हे खाली पडलेले म्हणजे पोपट वगैरे खातात किंवा कुठले पण पाखरं खातात आणि खाली टाकून देतात. तर खाली पडलेले पण बरेचसे आहेत आणि चांगलं भरपूर फरलेलं आहे झाड, भरपूर चिकू लागले आहे झाडावर. आणि हे आहे आमचं फणसाचं झाड. तर फणसाला पण यावेळेस भरपूर फणस लागलेले आहेत. तर सध्या आता काही दिवस झाले सासरे सासू गाव इथेच आहेत, तर त्यांनी आता छानपैकी झाडाची म्हणजे चांगलं कुंपण वगैरे करून ठेवलंय, जेणेकरून गुरे ढोरे वगैरे येतात तर त्यांनी खाऊ नये म्हणून. नाहीतर गुरं वगैरे आले, बैल किंवा गाय वगैरे येतात आणि ते खाऊन टाकतात. त्यामुळे त्यांनी कुंपण करून छानपैकी असं त्याला झाकून ठेवलेलं आहे. आणि हे घराचं दृश्य आहे. तर दाखवते मी तुम्हाला घर कसं आहे पुढे जाऊन. आणि ही बघा छोटी मुलगी एकटी जाते. तर गावाला आल्यानंतर काही भीती वगैरे वाटत नाही, कुठून काय येईल हे ते. तरी ते आमच्या बाथरूमचं काम चालू होतं, तिथे नवऱ्याची पाणी चालू आहे, कसं काय बांधलंय काय. आणि हे बघा कैऱ्या खाली पडलेल्या आहेत. तर इथे हापूस आंब्याच्या कैऱ्या आहेत ह्या. आणि आता म्हणजे काही आंबे लवकर लागतात, काय उशीर लागतात. तर हे बघा छोटे छोटेच आहेत, अजून काही मोठे झालेले नाही आहेत. आणि साधे पण आंबे आहेत, हापूस आंब्याची पण झाडं आहेत 2-3 प्रकारची, आणि चोपून खायची ती पण आंब्याची झाडे आहेत. भरपूर अशी 4-5 प्रकारची आंब्याची झाडे आहेत. पळसाची झाडे आहेत आजूबाजूला, नारळाची झाडे आहेत आणि ती पण घरच्या नारळाची. तर त्याचं खोबरं तर खूप मस्त असतं खायला. तर चला तुम्हाला दाखवते समोर अजून काय काय आहे ते. आणि खूप सुंदर असं बघा किती मस्त हिरवगार. तर आता उन्हाळा असल्यामुळे थोडे पाणी वगैरे गळाली आहेत, त्यामुळे एवढं दिसत नाही. आणि पावसामध्ये तर खूप सुंदर असं वातावरण दिसतं. पावसामध्ये पण मी दाखवेन तुम्हाला. तर बघा अगदी घरासमोर समुद्र आणि बाजूला घर. तर इथे आमच्याकडे छोटी छोटी नारळाची झाड लावलेली आहेत. मोठी तर आहेतच, पण परत अजून ती आता मातरी व्हायला लागली आहे, तर त्यासाठी आता दुसरी लावावी म्हणून हे 5-6 झाडं लावून ठेवलेली आहेत. तर 2-3 वर्ष झाली वाटते त्या झाडांना. आणि ही झाडे ही आमची एकदम वडिलोपार्जित झाडं आहेत मोठी. आणि ही आता आम्ही लावलेली आहे छोटी छोटी. तर ती त्यांना लगेच नारळ येतात 4-5 वर्षानंतर. तर त्यांना 2 वर्षांनी येतील नारळ. आणि ही आपली जुन्यातली झाड आहेत. तर हे बघा छान असा समुद्राचा व्ह्यू बघा किती मस्त दिसतो इथून लांबून. आणि एकदा की गावी आलं की म्हणजे मुंबईला जायचा विचार पण नाही येत आणि खूप मस्त अशी फिलिंग येतं. पण कामामुळे जावं लागतं, नाही तर इथे सेटल व्हायला काही म्हणजे इथे सेटल होऊ शकतो, पण इथे शाळा वगैरे नाही आहे जवळ, त्यामुळे मग थोडासा विचार येतो मुलांच्या शाळेचा वगैरे. तर हे बघा हे आमचं घर आहे. तर इथून पायऱ्या आहेत आणि इथे बाजूने असं चिऱ्याची, मेन म्हणजे कोकणामध्ये चिऱ्याची घरं असतात. तर हे बघा. आणि आमचं पत्र्याचंच आहे घर. कारण पत्र्याचं का म्हणून, कारण की इथे ना
जास्त करून माकड येतात सगळीकडे, म्हणजे खायची फळझाडे असल्यामुळे ना सगळे माकडे येतात आणि सगळे जे आपले मातीचे वगैरे कवेलू असतात ते तोडफोड करून जातात. त्यामुळे सगळीकडे जास्त करून पत्र्याची झाडं आहेत आमच्या इथे. पत्र्याची झाडं नाही, पत्र्याची घरं आहेत, सॉरी. तर हे बघा असं. आणि हा बघा इथून आमच्या अंगणातून असा व्ह्यू दिसतो समुद्राचा. आणि हे इथे जे चिरे ठेवले होते ते लावले, तिथे आमचा गाईचा गोठा होता पहिले. तर आता तो गाई वगैरे नाही आहेत, गुरं वगैरे नाही, त्यामुळे पाळलेला आहे. आणि हे आहे आमचं घर. तर हे पण आमचं चिऱ्याचंच बांधलेलं आहे. हे लालाला दिसतं ते चिर आहे. आमच्याकडे विटाने बांधतात तिकडे विदर्भामध्ये. इकडे कोकणामध्ये कुठे पण तुम्ही बघणार तर सगळ्यांची घरं ही चिऱ्याचीच असतात. आणि हे आहे खळ. खळ म्हणजे अंगण, तर कोकणी भाषेमध्ये त्याला खळ म्हणतात अंगणाला. तर हा आहे आमचा खळ. तर खळ मस्तपैकी शेणा मातीने सारवलेला असतो. पण पावसामुळे आता म्हणजे पाऊस मागे गेला तर सगळं आता पावसाने खराब झालेलं आहे, नाहीतर खूप मस्त असं शेणा मातीने सारवलेला असतो. आणि हे आमचं मेन घर आहे सगळ्यांचं मिळून. तर इथेच आमचा गणपती वगैरे असतो. तर हे मी तुम्हाला नंतर गणपतीमध्ये डिटेलमध्ये दाखवेन. आता त्याला लॉक लावलेला आहे, जास्त करून कोणी तिकडे जात नाही, कारण एवढं मोठं. आणि बॅक साईडला पण खूप मोठं घर आहे. तर तिकडे पण चुलत भावाचे वगैरे घर आहेत. पण अजून तिकडे म्हणजे तिकडचं सगळं बंद असल्यामुळे मी तिकडचं दाखवत नाही, सगळं पुढचं दाखवते. आणि ही आहे आमची तुळस. तर ही आमची सगळ्यांची मेन तुळस आहे. आणि अख्ख्या घरामध्ये ही एकच तुळस आहे, म्हणजे कोणी आपली पर्सनल लावून घेतली नाही, सगळ्यांची मिळून हीच तुळस. आणि याच तुळसच्या पाया पडतो सगळेजण. आणि ही म्हणजे अगदी घराच्या वर पण ही झाडं आहेत. घराचे म्हणजे घरांची सावली घरावर पडते, झाडांची सावली. तर हे बघा इथून असा व्ह्यू दिसतो. आणि हे इथे होता गोठा गुरांचा, तर तो पाळलेला आहे. आणि आता गुरं वगैरे नसल्यामुळे ते असंच ठेवलंय तिथे. तर तिथे पण बांधायचं होतं काहीतरी, तर बघूया आता पुढे पाठी काहीतरी, म्हणजे पूर्ण सगळीकडे कुंपण करून घ्यायचंय. तर इथे कपडे सुकत घातलेली होती. आणि गावी म्हणल्यानंतर बाहेरच कपडे सुकतात. तर छानपैकी इथे पण छान मस्त फुलझाडे होती पहिले, तर आता त्यांनी कट करून घेतल्यात आणि छानपैकी खळ असं बनवलेलं आहे. आणि इथे पण छान खळामध्ये पण छान इथे झाडं लावली आहेत छोटी छोटी. आता हे बघा शेवंतीचं लावलेलं आहे, मोगऱ्याचं लावलंय, कोरफडचं वगैरे, हे लिंबाचं झाड आहे. तर हळूहळू ते पण होत आहेत मोठी. आणि जर तिथे राहिलं तर आपण त्याची हे जोपासना पण करू शकतो. पण सहसा कोणी राहत नाही जास्त करून. आणि गावामध्ये पण जास्त माणसं आहेत, जास्त करून 10-12 घरं असतील आमच्या गावामध्ये. आणि ते पण मुंबईलाच राहतात. म्हणजे 4-5 घरामध्ये इथे माणसं राहतात, ते पण 1-2. आणि बाकी सगळे मुंबईला राहतात, जास्त करून गणपतीमध्ये येतात. तर अशा प्रकारचं आहे आमचं घर. तर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.